अवघाची संसार सुखाचा करीना, म्हणजे आपण संवाद बघितला बरोबर. संवादाचं महत्व बघितलं, पण त्याच्या बरोबरीने ह्या प्रपंचामध्ये एका गोष्टीची आणखीन आवश्यकता असते, आणि ती गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, आपल्या घरामध्ये, आपल्या नात्यागोत्यामध्ये, आपल्या कचेरीमध्ये, आपल्या दुकानामध्ये, आपल्या ट्रेनमध्ये, आपल्या बसमध्ये, जे काही असेल ना, तुमचं कुठला क्लब असेल, काय असेल, जे काही असेल ना, पहिल्यांदा आपल्याला एक माहिती पाहिजे, एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे की अगदी पती पत्नी आहेत, आई मुलगा आहेत, बापलेक आहेत, आपण आपल्या मनातली प्रत्येक गोष्ट समोरच्याला सांगतो का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, कधीतरी विचारला पाहिजे. आपली अपेक्षा मात्र अशी असते की समोरच्याने मात्र त्याच्या मनातली सही गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे. आपल्या मनातली आपण सांगतो का? नाही. अगदी 99.99% वेळा उत्तर हेच येईल. मनामध्ये आपल्या जे विचार येतात, कोणाविषयी राग, लोभ, मत्सर, मद, प्रेम, माया, मोह, जे काय असेल ते, हे विचार आपण समोरच्या व्यक्तीला अगदी दररोज ज्यांच्याबरोबर राहतो त्या व्यक्तीला सगळीच्या सगळे सांगतो का? नाही सांगत. मग आपण कशी अपेक्षा करायची की समोरच्या व्यक्तीने आपल्याला सगळ्याच्या सगळं सांगावं म्हणून? ही जी अपेक्षा आहे ना, की मी मात्र माझ्या मनात काही गोष्टी ठेवून देणार, त्या कोणाला कळू देणार नाही, पण समोरच्या व्यक्तीने मात्र मला सगळं सांगितलं पाहिजे. ह्याच्यामधूनच मॅक्झिमम प्रॉब्लेम्स तयार होतात. मग ते पती पत्नींमध्ये असोत, आई मुलांमध्ये असोत, शेजाऱ्यांमध्ये असोत, मित्रांमध्ये असोत, किंवा सहकार्यांमध्ये असोत, किंवा नोकर आणि चाकरामध्ये, मालक आणि चाकरामध्ये असोत. आपल्याला एक माहिती पाहिजे की ज्या अर्थी परमेश्वराने प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, कर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे, तर मला त्याचा आदर करता आला पाहिजे. मी माझ्या मनात सांगणार नाही, मी माझ्या मनातल्या गोष्टी मनातच ठेवून देईन, पण समोरच्या व्यक्तीने मात्र सगळं सांगितलं पाहिजे. आणि आम्हाला माहीत पाहिजे की कुठलीच व्यक्ती 100% गोष्ट सांगत नसते, ह्याला अपवाद नाही. तर आपल्या म्हणजे आपण साधी माणसं आहोत, आपल्या मनामध्ये अनेक अशा गोष्टी असतात की आपण खरंच दुसऱ्याला सांगू शकत नाही. त्यावेळी काही कपट आहे, कोणाला त्रास द्यायचा आहे, लबाडी करायची आहे, त्यामुळे पाप करून बसतं, असं नाही. असं असेलही, काही चुकाही झालेलं असतील, पण आपण मनातली प्रत्येक गोष्ट दुसऱ्याला नाही सांगू शकत. हेच आपण दुसऱ्या बाबतीत पण समजून घेतलं पाहिजे.